माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण उत्साहात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीनं खुडूसनगरी दुमदुमली. वेळापुरात पालखीचा मुक्काम. संत तुकाराम पालखीचं माळीनगरमध्ये उभं रिंगण. फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत. पालखी बोरगावात मुक्कामासाठी विसावली. शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात आणखी 3 बडे अधिकारी एसआयटीच्या रडारवर. 680 शिक्षकांचे अहवाल बोगस असल्याचा सायबर पोलिसांकडून शिक्षण विभागाला अहवाल सादर. नंदुरबारमधील नेसू नदीला पूर. अंत्यसंस्कारासाठी स्थानिकांचा नदीतून जीवघेणा प्रवास. स्मशानभूमीत जाण्यासाठी पूल. पुण्याला रात्रभर पावसानं झोडपलं. जोरदार पावसामुळे खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला. विसर्ग वाढवल्यानं भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता. पाकिस्तानी सेलिब्रिटीजचं सोशल मीडिया अकाउंट भारतात पुन्हा सुरू. न्यूज चॅनल्सवरील बंदीही हटवली. पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान होती बंदी. काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानची पुन्हा आगळीक. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद मिळताच काश्मीरचा मुद्दा उपस्थित. भारताच्या भूमिकेकडे लक्ष. इंग्लंड विरुद्ध पहिल्या दिवस अखेर भारताच्या 310 धावांवर 5 विकेट. शुभमन गिलची नाबाद शतकी खेळी. 6व्या विकेटसाठी जडेजासोबत 99 धावांची भागीदारी.